टिप नंबर 1, गुलाबजामुन बनवायचे असतील पण जर अशा वेळी खवा मिळतच नसेल तर गुलाबजामुन बनवताना त्यामध्ये मिल्क पावडरचा वापर करून लगेच गुलाबजामुन बनवा। टिप नंबर 2, ज्या महिला अंघोळीनंतर जास्त वेळ केस वाळू देत नाहीत ते आपले केस टॉवेलमध्ये बराच वेळ गुंडाळून ठेवतात, त्यामुळे केसाच्या चमकेसोबतच केसाची मुळेही यामुळे कमकुवत होतात। तर प्रत्येक महिलेने केसांच्या आरोग्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा। टीप नंबर 3, तेल आणि मसाले यापासून बनवलेले पदार्थ शक्यतो टाळा। जेवण योग्य तापमानात शिजवणे देखील तेवढेच महत्त्वाचे किंवा गरजेचे आहे। टीप नंबर 4, खूप जास्त सर्दी होऊन नाक वाहत असेल तर नॅपकिनमध्ये थोडेसे निलगिरीचे तेल टाकून त्याचा वास घ्या, लगेचच आराम मिळेल। टीप नंबर 5, हाडे मजबूत होण्यासाठी 1 ते 2 अंडी रोज उकडून खावीत। परंतु जे लोक अंडी खात नाहीत म्हणजेच जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी पांढरे तीळ अवश्य खावे, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। टीप नंबर 6, सुकी फळे, काजू, बदाम वगैरेमध्ये थोडे मीठ मिसळून ठेवले तर त्यात कीड होत नाही, ते खूप दिवस यामुळे चांगले राहतात। तर अतिशय उपयुक्त टीप आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। टीप नंबर 7, लाकडी वस्तूंमध्ये खूप झुरळ होतात म्हणून पाट, चौरंग अशा वस्तूंमध्ये जर झुरळ झाली असतील तर त्या 8 ते 10 दिवसांनी उन्हात ठेवाव्या। तसेच त्यांना मोहरीचे तेल लावून ठेवावे, मोहरीच्या तेलामुळे त्यामध्ये झुरळ अजिबात होणार नाहीत। टीप नंबर 8, बिर्याणी बनवताना त्यामध्ये खडे मसाले वापरू नयेत, कारण खडे मसाले दाताखाली आल्यावर त्याची एक वेगळी चव लागते आणि हे काही जणांना आवडत नाही, म्हणून खडे मसाले बारीक पावडर करून बिर्याणीमध्ये वापरावे। तर बिर्याणी बनवताना ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा। टीप नंबर 9, राजमा छोले बनवायचे असतील तर ते 8 ते 9 तास भिजवावे, म्हणजेच त्यांना शिजवण्यासाठी वेळ हा कमी लागतो आणि वेळेसोबतच आपल्या गॅसची देखील यामुळे बचत होते। उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा। टीप नंबर 10, चहा उकळताना दूध घातल्यानंतर चहा उतू जाऊ नये म्हणून त्यात गाळण घालून ठेवावी। चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर अजिबात जात नाही। टीप नंबर 11, पांढरे तीळ खराब होऊ नयेत म्हणून तीळ मंद आचेवर गॅसवर थोडेसे हलकेसे खरपूस भाजून मग एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये साठवून ठेवा, यामुळे तीळ वर्षभर खराब अजिबात होत नाहीत। टीप नंबर 12, जर तुम्हाला भात मोकळा व्हावा असे वाटत असेल तर शक्यतो झाकणाशिवाय म्हणजेच पातेल्यामध्ये भात शिजवा, कुकरमध्ये नाही। भात शिजवताना प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा। टीप नंबर 13, जर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनविताना त्यात थोडे बेसन पीठ मिसळावे व चपाती बनवावी, यामुळे तुमचे पोट मजबूत राहते। प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर 14, साड्या व्यवस्थित प्रेस करून घडी करून प्रत्येक साडी वेगवेगळ्या पिशवीमध्ये ठेवावी, यामुळे साड्या कितीतरी वर्ष नव्या आणि फ्रेश दिसतात। अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 15, कढीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास पांढरे केस येणे मुळातूनच बंद होते। तर ज्यांना पण पांढरे केस येण्याची समस्या आहे त्यांनी ही टीप नक्की ट्राय करून बघा। टीप नंबर 16, कोणतेही सार किंवा सूप बनविताना त्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाका, यामुळे सार किंवा सूप एकदम स्वादिष्ट लागते। टीप नंबर 17, आल्याच्या वरचे साले म्हणजेच अद्रकचे साले फेकून न देता
ते वाळवून चहा पावडरमध्ये मिसळा. यामुळे चहाची चव आणखीन स्वादिष्ट होईल. प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 18. कंबरदुखी कायमचीच दूर करायची असेल तर खारकेची पावडर दुधात उकळवून सकाळीच उपाशीपोटी घ्यावी. एका महिन्यात कंबरदुखीवर आराम मिळतो. तर कंबरदुखीची समस्या असेल तर प्रत्येक मैत्रिणींना ही टीप शेअर करा. टीप नंबर 19. गुलाबाची फुले चावून खाल्ल्याने रंग उजळतो आणि गुलाब बारीक करून ओठावर लावल्याने ओठ लाल होतात. अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त टीप नंबर 20. स्वयंपाकघरात जास्तीचा उजेड येणे महत्त्वाचे असते, म्हणून आतील व मधल्या भिंतींना शक्यतो फिकट किंवा लाईट कलर द्यावा. आपले हजारो रुपये वाचवणारी टीप नंबर 21. फ्रीजमध्ये कोणतेही गरम पदार्थ ठेवू नयेत, पण जर कधी ठेवायलाच लागले तर त्याखाली प्लेट ठेवावी, म्हणजे फ्रीजचा ग्लास खराब होत नाही. तर आपला फ्रीज खराब होऊ नये यासाठी प्रत्येक गृहिणीने ही टीप फॉलो करा. टीप नंबर 22. डोळ्यात काही गेल्यास डोळा चोळू नका. सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने डोळा धुवा. डोळ्यात एखादा कण गेल्यास तो स्वच्छ कापूस किंवा रुमालाने काढा. यानंतर देखील त्रास झाला तर नेत्र चिकित्साचा सल्ला नक्की घ्या. डोळ्यातील छोट्याशा दुखापतीकडे देखील अजिबात दुर्लक्ष करू नका, परंतु नेत्र चिकित्साचा सल्ला घ्यायला मात्र अजिबात विसरू नका, तो नक्की घ्या. टीप नंबर 23. आम्लपित्त आणि ॲसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी धने, जिरे आणि साखर तिन्ही समप्रमाणात एकत्रित करून त्याचे नियमितपणे सेवन करा. टीप नंबर 24. केसाची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसाच्या मुळाशी मसाज करा. असं केल्याने केस लांबीला दुप्पट होतील. तर केस वाढीसाठी प्रत्येक महिलेने ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 25. निरोगी शरीर हवे असेल तर सकाळी 3:30 ते 4:30 या ब्रह्ममुहूर्तावर उठले पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे या वेळेला साक्षात देवी देवतांचा वास असतो. टीप नंबर 26. मिक्सरला लोणी काढायचे असेल तर मिक्सरच्या जारमध्ये न काढता ज्यूसच्या भांड्यामध्ये काढावे. यामुळे लोण्याचा गोळा पटकन वरती येतो आणि मठ्ठा हा बुडाला लागतो. तर तूप बनवताना प्रत्येक गृहिणीने मिक्सरवरती लोणी घुसळताना ही टीप नक्की ट्राय करून बघा. टीप नंबर 27. चेहऱ्यावरती वांग येण्याची समस्या असेल तर त्यावर कच्चा बटाटा देखील अतिशय प्रभावी ठरू शकतो. यासाठी कच्चा बटाटा अर्धा कापून घ्या आणि त्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि ते वांग असलेल्या त्वचेवर लावा. 10 मिनिट सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की करा. अतिशय उपयुक्त टीप. लाईक शेअर नक्की करा. टीप नंबर 28. पनीरची भाजी चविष्ट बनविण्यासाठी ग्रेव्हीमध्ये टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण जास्त घ्या. तसेच टोमॅटो आणि कांदे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून त्याची पेस्ट बनवावी. यामुळे पनीरची भाजी खूपच चविष्ट होते. टीप नंबर 29. बऱ्याच वेळा किचन ट्रॉलीत जुन्या झाल्यामुळे त्या गंजू लागतात आणि दिवसेंदिवस त्या खराब होत जातात. तर असं होऊ नये म्हणून सर्व भांडी बाहेर काढून त्यावर कापूस किंवा कापडावर खोबरेल तेल लावून हात फिरवा. यामुळे किचन ट्रॉली चकचकीत दिसतात आणि त्या गंज देखील पकडत नाहीत. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 30. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा, हिरव्या भाज्या आणि द्राक्ष खाऊ शकता. यामुळे आपले डोळे नेहमी निरोगी राहतात. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर
मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।